हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूर आणि लक्ष्मण उतेकरची अपकमिंग फिल्म इटाचा टीजर रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पडे पडे मरूंगी तो बिचारी कहलाओगी और नाचते हुए मरी तो मिसाल बन जाओगी. श्रद्धा कपूरच्या टीजरमध्ये ऍक्टिंग परफॉर्मन्स बघून ती ऑलरेडी ऑडियन्ससाठी मिसाल बनली. कारण 2 मिनिटं 3 सेकंडचा टीजर आहे, जो 1 नाही 2 नाही 3 नाही, पण तुम्ही 100 वेळा बघितला तरी तुम्हाला कंटाळा नाही येणार. इतका चांगला फ्रेश आणि अपिलिंग एक्सपिरियन्स देतो हा चित्रपट. असं पाहायला गेलं तर लक्ष्मण उतेकरने हा चित्रपट मराठीमध्ये बनवायला पाहिजे होता. तर हा सिनेमा विठाबाई नारायणगावकर यांच्या लाईफवरती आधारित आहे, जी महाराष्ट्र नव्हती. पण काय करणार, आपल्या मराठीमध्ये चांगले बजेट्स असतात, ज्यामुळे त्यांनी हा सिनेमा हिंदीमध्ये बनवला. अँड लुक ॲट द ग्रँड स्केल ऑफ दिस फिल्म. एक सीन, एक फ्रेम एकदम व्हिज्युअली अपिलिंग आणि रिच वाटत आहे. लक्ष्मण उतेकर या चित्रपटामध्ये विठाबाई नारायणगावकर यांची संपूर्ण लाईफ हिस्ट्री या चित्रपटामध्ये कव्हर करणार आहे. राईट फ्रॉम हर चाइल्डहुड टू अडल्टहुड टिल अ स्ट्रगल टिल द एंड ऑफ हर लाईफ. विठाबाई नारायणगावकर इतकी महान व्यक्ती आहे, ज्यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर डायरेक्ट स्टेजवरती जाऊन त्याची परफॉर्मन्स कंप्लीट केली. आय मीन, याला म्हणतात खरा फेमिनिझम. इटाचा टीजर कॉकटेल 2 सोबत रिलीज झाला होता आणि कॉकटेल 2 ने अजूनपर्यंत जितका पण 50-60 करोडचा बिझनेस केलाय. नॉट बिकॉज द फिल्म वॉज गुड, बट बिकॉज इटाचा टीजर रिलीज झाला होता, जी ऑडियन्स बघण्यासाठी खूप जास्त एक्साइटेड होती. आणि हा टीजर सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल सुद्धा झाला होता. आपल्या मराठीमध्ये ऑलरेडी नटरंग आणि चंद्रमुखी सारखे चित्रपट येऊन गेलेत, ज्यांची गाणी, साऊंड डिझायनिंग आणि म्युझिक इतकं जास्त अपिलिंग झालंय की ते नॉन मराठी ऑडियन्स पर्यंत सुद्धा पोहोचलाय. सो आय रिअली डाऊट की या चित्रपटाची गाणी कशी असणार आहे, कारण की लावणी गाणी मराठीमध्ये जास्त शोभून दिसतात ॲज कम्पेअर टू हिंदी. पण ठीक आहे, लक्ष्मण उतेकरने छावामध्ये जी चूक केली होती ती तर त्यांनी सुधारली आहे. कारण या चित्रपटाचे म्युझिक कंपोजर आहे अजय अतुल, आणि अजय अतुल म्युझिक कंपोज करत आहे, तर समजून जा की लावणी गाणी तर एक नंबर असणार आहे. इटा नावाच्या फिल्ममध्ये श्रद्धा कपूर सोबत रणदीप हुडा सुद्धा असणार आहे, ज्या फिल्ममध्ये त्यांचा लव्ह इंटरेस्टचा कॅरेक्टर प्ले करणार आहे. आणि त्याचसोबत नाना पाटेकर, जिशान अय्यूब आणि आपले सिद्धार्थ जाधव सुद्धा दिसणार आहे इन अ इम्पॉर्टंट रोल. सो भाई, या फिल्मची कास्टिंग तर एकदम ओजी आहे. सो रिअली या फिल्मच्या टीजर सगळं ट्रेलर सुद्धा तितकाच जास्त एंगेजिंग असतो, कारण हा चित्रपट टॉक्सिकला टफ कॉम्पिटिशन देणार आहे 100% गॅरंटी. या 2 मिनिटाच्या टीजरमध्ये श्रद्धा कपूरचा लुक, तिचा मेकअप, तिची कॉस्ट्युम डिझाईन आणि प्रोडक्शन क्वालिटी, स्पेशली लावणीवाले सिक्वेन्स इतके ग्रँड वाटत आहे की असं वाटतं की भाई अजूनपर्यंत असा चित्रपट कधीच बनला नव्हता. पान में पान चकना हो तो मीठा और तूफान को नाचते हुए देखना तो इटा. भाई तुफान तर श्रद्धा कपूरची परफॉर्मन्स असणार आहे चित्रपटामध्ये, जी तिला नॅशनल अवॉर्ड नक्कीच मिळून देणार आहे. इटा या फिल्मचा अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू का? या फिल्मचे रायटर आहे क्षितिज पटवर्धन, ज्यांनी अजूनपर्यंत एकापेक्षा एक मराठी चित्रपट डायरेक्ट केले, त्यांनी लिहिले सुद्धा आहे. ते स्पेशली फास्टर फेने, उत्तर, माऊली, क्लासमेट, डबल सीट सारखे चित्रपट त्यांनी लिहिलेत, जे बॉक्स ऑफिसवरती ब्लॉकबस्टर ठरले होते. सो डोंट वरी, इटा चित्रपट एकदम सेफ हँड्समध्ये आहे. विठाबाई नारायणगावकरची परफॉर्मन्स बघायला जितकी गर्दी व्हायची, तितकीच गर्दी या चित्रपटासाठी होणार आहे थिएटरमध्ये, जे मी बघण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे. बाकी तुमच्या टीजरबद्दल काय ओपिनियन कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा, आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.